सद्गुरू नराशाम महाराज मठ येवती लहू आळंदी संस्थानात अधिक मासानिमित्त हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळी तूप महाप्रसादाचा घेतला लाभ। संवाद 26 न्यूज लाईव्ह। मुख्य संपादक मनोज बिरादार। मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान लघु आळंदी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने अधिक मासानिमित्त गुरुवारी दिनांक मे 28 रोजी भव्य तूप पुरणपोळी महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक वातावरण, भक्तिमय नामस्मरण आणि सेवाभावाच्या पवित्र संगमाने संपूर्ण मठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद मानला जातो। या महिन्यात जप, तप, दानधर्म, अन्नदान आणि भक्ती यांना विशेष महत्त्व असते। त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसाद सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। मठ संस्थान परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्री सद्गुरू नराशाम महाराजांच्या कृपेने प्रेम, सेवा आणि भक्तिभावाने संपन्न झालेल्या या प्रसादरूपी भोजनाचा लाभ तब्बल हजारो भाविकांनी घेतला। तूप पुरणपोळी, विविध पारंपरिक खाद्यपदार्थ आणि प्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। महिला, पुरुष, वृद्ध, युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। अन्नदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पुण्यकार्याला गावातील सेवेकरी, तरुण मंडळे, महिला भगिनी तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। संपूर्ण कार्यक्रमात सेवाभाव, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले। मठ संस्थान परिसरात दिवसभर भजन, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून सुख, समृद्धी आणि समाजकल्याणासाठी आशीर्वाद घेतले। या धार्मिक सोहळ्यामुळे येवती गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा महाप्रसाद सोहळा पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय ठरला। अधिक मास निमित्ताने दररोज महाप्रसादाची सेवा। श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे अधिक मासानिमित्त दिनांक 17 मे 2026 ते 16 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळ व सायंकाळच्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। या सेवेतून दररोज पंचक्रोशीतील सुमारे 5000 भाविक लाभ घेत आहेत। ज्या भक्तांना पंगत देण्याची इच्छा आहे त्यांनी मठ संस्थानाशी संपर्क साधून या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मठ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। श्री सद्गुरू नराशाम महाराज मठ येवती लहू आळंदी संस्थानात अधिक मासानिमित्त हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळी तूप महाप्रसादाचा घेतला लाभ। संवाद 26 न्यूज लाईव्ह। मुख्य संपादक मनोज बिरादार। मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान लघु आळंदी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने अधिक मासानिमित्त गुरुवारी दिनांक मे 28 रोजी भव्य तूप पुरणपोळी महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक वातावरण, भक्तिमय नामस्मरण आणि सेवाभावाच्या पवित्र संगमाने संपूर्ण मठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद मानला जातो। या महिन्यात जप, तप, दानधर्म, अन्नदान आणि भक्ती यांना विशेष महत्त्व असते। त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसाद सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। मठ संस्थान परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्री सद्गुरू नराशाम महाराजांच्या कृपेने प्रेम, सेवा आणि भक्तिभावाने संपन्न झालेल्या या प्रसादरूपी भोजनाचा लाभ तब्बल हजारो भाविकांनी घेतला। तूप पुरणपोळी, विविध पारंपरिक खाद्यपदार्थ आणि प्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। महिला, पुरुष, वृद्ध, युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। अन्नदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पुण्यकार्याला गावातील सेवेकरी, तरुण मंडळे, महिला भगिनी तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। संपूर्ण कार्यक्रमात सेवाभाव, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले। मठ संस्थान परिसरात दिवसभर भजन, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून सुख, समृद्धी आणि समाजकल्याणासाठी आशीर्वाद घेतले। या धार्मिक सोहळ्यामुळे येवती गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा महाप्रसाद सोहळा पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय ठरला। अधिक मास निमित्ताने दररोज महाप्रसादाची सेवा। श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे अधिक मासानिमित्त दिनांक 17 मे 2026 ते 16 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळ व सायंकाळच्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। या सेवेतून दररोज पंचक्रोशीतील सुमारे 5000 भाविक लाभ घेत आहेत। ज्या भक्तांना पंगत देण्याची इच्छा आहे त्यांनी मठ संस्थानाशी संपर्क साधून या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मठ संस्थानच्या